पंढरपूरला चाललोय। वारी का करावी? मी 28 वर्षापासून आपले लोक आतुरतेने पालखीची वाट पाहत आहोत। रामकृष्ण हरी माऊली। आज बुधवार 3 जुलै आषाढी पायवाडीचा 6वा दिवस। स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। तुकोबांच्या पालखीने सकाळी लोणी काळभोरीतून प्रस्थान केलेले आहे। दुपारच्या 20 वाजताची उरुळीकांची पालखी आलेली असून संध्याकाळी पालखीचा मुक्काम यवत या ठिकाणी होईल। पालखीमध्ये चालत असताना वारकऱ्यांना अशा काही भक्तांपासूनही सावध राहावे लागते। मला 15 वर्षाचा वारीचा अनुभव आहे। यावर्षी पालखीचा मान लोगावला मिळाल्याने ह्या 15 जणांचा तरुण मुलांचा स्टाफ माझ्या बरोबर आहे। आम्ही पालखीला चाललेलो आहे पायी। आम्ही 18 ते 20 वयाची पोरं पंढरपूरला चाललोय। 15 जण आमच्या गावातली। बाकीच्यांचा सर्वांचा 1-2 वर्षांचा अनुभव आहे। माझा पहिलाच आहे, खूप भारी वाटतंय। वारी का करावी याचं पहिलं कारण आपण मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं। आता कारण दुसरं, स्वयंप्रेरणा। पंढरपूरला पोचायचं हे लक्ष्य तर निश्चित झालं, त्यासाठीची प्रेरणा कुठून मिळवायची? आपण जर एखाद्याला जाणून बुजून सांगितलं वारी करायला जा बरं, मग कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांना प्रेरणा मिळाली आणि म्हणून ते वारीला निघाले, असं क्वचितच पाहायला मिळतं। ही प्रेरणा वारकऱ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या विठू माऊलीमुळे आलेली असते। थोडक्यात ही स्वयंप्रेरणा असते। आपण यातून हेच शिकू शकतो की कुठलेही काम करताना स्वयंप्रेरणा खूप महत्त्वाची असते। दुसऱ्याने जरी प्रेरणा दिली तर ती प्रेरणा टिकवायची जबाबदारी आपलीच असते। मग स्वतःहून प्रेरित झालेला माणूस कधीच सहजासहजी हार मानत नाही, कारण त्याचं लक्ष ठरलेलं असतं। प्रेरणा स्वतःकडून मिळालेली असते आणि त्या दिशेने तो चालू लागलेला असतो। रामकृष्ण हरी माऊली। आज आम्ही 28 वर्षापासून आपले लोगावच्या दिंडी आजुळी दिंडीमध्ये चालत होतो। आज ते लोगावच्या दिंडीमध्ये जास्त झाल्यामुळे आम्ही 3 वर्षापासून आमची पांडुरंग माऊली तुकाराम प्रसादिक दिंडी आम्ही गोलेगाव मंडळाने चालू केलेली आहे। त्याचा आम्ही सगळा आनंद घेत आहोत। आता लोक किती दिंडीमध्ये? 1400 लोक दिंडीमध्ये आहेत आमच्या। काही अडचण नाही, सगळे आनंदात चालतात। आज सगळे हरिभक्तीला आम्हाला गजर करीत सगळे ना करत करत पुढे चालतात। रामकृष्ण हरी। मी गेल्या वर्षीपासून दिंडीला येते आणि हा दिवस कधी येईल याची आतुरतेने आम्ही सगळेजण वाट पाहत असतो। रामकृष्ण हरी माऊली। आज आमचा उरुळी कांचनमध्ये दुपारचा 20 वाजताच्या ठिकाण असून आम्ही जेवण करून यवतला मुक्कामासाठी निघालेलो आहे। गेली 12 वर्षापासून आम्ही इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी येत आहोत। आम्ही इथे उरुळीचेच रहिवासी आहोत आणि सर्वजण आम्ही आतुरतेने पालखीची वाट पाहत आहोत। तुकाराम 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 तुकाराम। नमस्कार मित्रांनो, मला यावर्षी पुण्यामध्ये दर्शन घेण्याचा काही योग आला नाही, तर यावर्षी मी उरुळी कांचन येथे दर्शनाला आलो आहोत। खूप सुंदर आणि चांगला सण आहे हा आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे माझं। वारीच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि सोबतच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनही प्रेस करा।